आपण सगळ्याला टाकायला लागते करणारा कोण भाव. तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर विषय असा आहे की तुम्ही बघताय माझ्या हातात कुकर. तर कुकर कशासाठी घेतलाय, तर विषय असा आहे की आज मी वडापाव करणार आहे आणि घरातल्या देणार आहे. बघूया मम्मी सांगाल तसं आपण करायचं आहे. तर बघा इथं बटाटो घेतली ती, ही बघा. तर काय करायचं, कुकर मध्ये टाक. ही 1 किलो बटाटा काय करू टाकायचं, पाणी होता. मित्रांनो आपण कुकर मध्ये बटाटो घेतली ती, आता पाणी घेऊया त्यात. बस. तर आता एवढं पाणी घेतलंय, सगळं बटाटो तरंगायला लागली ती, एवढं तरी घेतलंय. आता काय करायचं, आता टोपण टाक. आता टोपण लावूया. अरे कसं घालायचं मित्रांनो, आता आपण गॅसवर ठेवलंय 5 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया. त्याच्यानंतर शिजल्यानंतर त्याचं वरचं टलपार काढून ते पुढची प्रोसेस करूया. तर आता गॅस चालू करतो. हा ओके. तर मित्रांनो आता हे बटाटा आपण कडेला काढून घेऊया, म्हणजे जे टलपार काढायसाठी. तर एक एक काढूया बाजूला, भराभरा काढूया. तर इथं आपलं माव बसल्या, दूध प्यायला नको आहे तिला फक्त. ए माऊ, माऊ मिक्सर वर ठेवा. तर आता आपण मिक्सर मध्ये मसाला सगळा बारीक करून घेऊया. तर थांबा, आता मिक्सर जोडायला लागला. हे चालू होईल, बटन बंद आहे का बघ. हा ओके, 2च मिनिटं आता ठेवूया. थांब चालू करू नको. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय, मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, ते आता मिक्स कराय आपण ह्याच्यात घेऊया, वाटक्यात घेऊया, मिक्सरच्या भांड्यात. लसूण काय, आलं हे लसूण, म्हणजे कसं चव, असं क्वालिटी क्वांटिटी खट्ट येते याच्यानं, चव पण व्यवस्थित येते. तर आता आपण बारीक करूया. बारीक. तर आता मित्रांनो आपण आता बटाटो सोलून घेऊया, म्हणजे जे वरचं लेअर असते ते काढून घ्यायचे. आणि परत ना त्याच्यात आपण जो मसाला आहे तो मिक्स करायचा, म्हणजे चव एकदम खतरनाक आली पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय मम्मी पण मला मदत करायला लागली लवकर ओरखण्यासाठी. तर आता आपण पुढचं बी काढाय घेऊया भराभरा. हळद घेतल्या, मीठ घेतलंय आणि हे आपला मसाला. तर ही आधी बारीक करूया आणि त्याच्यात मसाला मिक्स करूया. आणि ही हळद आहे. आता कोथिंबीर आपण त्या मसाल्यातच टाकली होती, ती आताच बारीक केली. तर आता मिक्स करून घेऊया. मस्त मी वडा सोडण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय, असं घ्यायचं, असं करायचं. एवढी येते मला. आपण कढई घेतल्या, कढई ठेवूया बरोबर. परत तेल होतायच त्यात, चालू करू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण वडं तयार केली, म्हणजे बटाट्याचं. तर आता तेल गरम करायला ठेवले, ती गरम झालं की त्यात आपण सोडणार आहे.
तर आता इथे ठेवूया. बेसन चाळायचं. तर बेसन चाळून घेऊया म्हणजे त्याची प्रक्रिया पुढची सोपी. आपण करू. तर आता आपण पीठ घेतलंय. सर म्हणतो तर आता मीठ थोडस घ्यायचं त्याच्यात टाकायचं आणि जरा जरा आधी मीठ टाकायचं. तर मीठ ववा घेतलाय आता ह्यो सोडा. तर मित्रांनो तर आता मम्मीकडे दिलंय मी. मम्मी आता राहिलेलं करेल आणि पण आपण सगळ्यासनी वाढूया. आता ह्यात ठेवायचं. हा बघा मी माझ्या स्वतःच्या हाताने केले. बघूया आता चव कशी लागते. चांगली लागली तर भारीच आहे. तर मित्रांनो विषय कसा आहे मम्मी तळत्या म्हणजे ह्यात चोळत्या मी काढतोय आणि ह्यात ठेवतोय. निघ बस. तर मित्रांनो आता हे ताट बघू शकताय. ही ताट आता आपण ही पहिले देवाला निवेद्य द्याव्या प्रसाद. तर मी केला या चांगला झाला असावा. तर आता संदीप निघाला देवाला निवेद्य द्यावाय. तर जा दावून ये सगळेच वाढूया. चांगला झालाय. खट लागतोय का? होय फक्त हा आता काय करायला लागतंय? वडापावचा गाला टाकायला लागते. करणारा कोण भाऊ. आपण तासाचं मागणे फिरायचं त्याच्या. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम देत राहा. आणि ब्लॉग आवडला असेलच तर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.